नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील तळणेवाडी या गावामध्ये आहोत. तळणेवाडीचं ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी जवळपास 2000 मतदार आहेत आणि येथील जे ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत, प्रथम नागरिक आहेत गावचे आणि राजकीय क्षेत्रामध्ये बी विविध पदावर काम करणारे इथे या ठिकाणी तरुण आहेत. आपण या ठिकाणी गावामध्ये कशा प्रकारे या लोकसभेची निवडणूक आहे, कोण खासदार होणार आहे, या गावकऱ्यांची कोणाला पहिली पसंती असणार आहे आणि जो बी खासदार होईल त्या खासदाराने आपल्या बीड जिल्ह्यासाठी म्हणा, गेवराई मतदारसंघासाठी म्हणा किंवा तळणेवाडीसाठी काय योजना राबविल्या पाहिजे, तळणेवाडीसाठी काय विकास झालेला नाही ते केला पाहिजे, असे विविध प्रश्न आपण या तळणेवाडीकरांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून या प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तुमचं काय नाव मामा? त्रिंबक धस, राहणार कुठले? तळणेवाडी. बरं. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं आहे गावात वातावरण? काय गावात वातावरण हे, काही लोकांचं मत भाजपला द्यायचं, काही लोकांचं मत नाही हे राष्ट्रवादीला द्यायचं. बरं, गावात आसपास 2000 मतदार आहे म्हणते लोक. किती मतदान होईल गावामध्ये? गावात 60-70% मतदान होईल ना. बरं, आता भाजपचे पंकजताई उभा आहेत, शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा उभा आहेत आणि वंचित आघाडी अशोक हिंगे उभा आहेत. तिघांमध्ये चुरस सुरू आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये. आपल्याला कोण खासदार पाहिजे आणि कशामुळे खासदार पाहिजे? ते सोनवणे, बजरंग सोनवणे जास्त हवा आहे सध्या. कशामुळं आहे वातावरण, कशामुळे बजरंग सोनवणेच आहे? कारण की काय ते पंकजताईनं आजपर्यंत काहीच कुठलं काम केलेलं नाही ना. तुमचं काय नाव सांगा? महादेव भागोजी दास, राहणार कुठले? तळणेवाडी. बरं, कसं आहे वातावरण गावामध्ये सध्या? वातावरण काय, तो आम्ही त्यांना मतदान दिलं, एक बार बी इथं कशाला आलेच नाही. कधी भेटील आलेत, आमदार हो खासदार हो, एक वेळेस बी आले नाही ना. आणि जे पुढारी आहेत ते तिकडेच काम करून घेतात, शेतकऱ्यापर्यंत येतच नाहीत कधीच. बरं, गेल्या सरकारने काही आपल्या शेतकऱ्यासाठी काही योजना राबविलेल्या, काही फायदा झाला आहे का? मोदीच्या राबिल्यात, पण खाल्ले आमदाराच्या नाही ना आल्या. मोदीसाठी आहे, पण खाल्ले जे आमदार खासदार आहेत त्यांनी काहीच आलं नाही ना. बरं, आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहे. आपल्या गेवराई मतदारसंघाचे नेते येतात का प्रचाराला, मतदान मागायला? आम्ही शेतात असल्यामुळे आमच्याकडे कोणी आलं नाही आतापर्यंत. कोण निवडून येईल असं वाटतं आपल्याला? आमच्या हिशोबाने सोनवणे येणार ना. आम्हाला आरक्षण दिलंच नाही, कुणी उभं राहिलं नाही आरक्षणासाठी. कोण राहिलं? बजरंग बाप्पा आरक्षणासाठी मदत करतील असं वाटतं तुम्हाला? आता आमचं काम एवढी वार मतदान करायचं, जर नाही दिलं तर पुन्हा होईल ना काहीतरी. धन्यवाद. नाव सांगा? तुकाराम बोरकर, राहणार कुठले? तळण्याचीवाडी. कसं आहे वातावरण गावामध्ये सध्या? वातावरण अर्ध. बरं. कोण खासदार होईल असं वाटतं आपल्याला? पंकजा मुंडे. बरं. काय कारण बरं खासदार होण्यासाठी? कारणचं काही नाही, आता आपल्याला इच्छा आहे समजा पंकजा मुंडेला मतदान द्यायचं. आल्या गावात प्रचाराला आल्या होत्या का? नाही आलं. तुमचं काय नाव? अभिमन्यू दस. बरं. कशा प्रकारे गावात वातावरण आहे, कोण खासदार होईल असं वाटतं आपल्याला? हे बघा, सध्याला जे काही लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे बीड जिल्ह्याचं आपलं, त्याच्यामध्ये बजरंग बाप्पा हा 101% खासदार झालेला आणि फिक्स खासदार आहे, आजच निवडून आल्यासारखं आहे. कारण ह्या ज्या चालू सरकारने ह्याला शेतकऱ्याचं हित देणे, शेतकऱ्याच्या हिताचे कोणते निर्णय घेतलेले नाही. मध्ये फक्त 2-2 हजार टाकले. 2-2 हजार GST शेतकऱ्याकडून वसूल करायला लागले आणि मध्ये 2-2 हजार टाकले. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण जे आम्ही सुरुवातीला 3 टर्म भाजपला मतदान केले लोक आहेत आम्हीच, तर आम्ही 10 वर्ष प्रीतमताईला दिले. प्रीतमताईने एकदाही या गावाला भेट दिलेली नाही. आणि त्याच्या अगोदर ह्या जनतेने सांगण्यापेक्षा तुमच्यासारख्या मीडियातूनच आम्हाला कळलं, टी-व्हीच्या बातम्यातून, की बीड जिल्ह्याचे जे काही चालू खासदार आहेत प्रीतमताई मुंडे, ज्यांना मध्ये दबंग, काहीच काम नाही फाम नाही, नाव दिलं दबंग, त्यांनी निष्क्रिय खासदाराच्या यादीमध्ये नंबर 1ला आहे. ज्याने आपला केंद्राचा निधी आला तो बीड जिल्ह्याच्या गावोगावी खर्च करावा लागतो. कसलाही रुपये त्यांनी खर्च केलेला नाही. आमचेच BJPचे कार्यकर्ते, आम्ही त्यांच्यासंग खासदारचा फंड गावासाठी मागायला गेलतो, BJP कार्यकर्ते आम्ही, तर त्यांनी कसलाही खासदार फंड दिला नाही. दुसरी गोष्ट, बजरंग बाप्पा सोनवणे का द्यायचा निवडून? ह्यांना 10 वर्ष दिलेत ना, यांनी काहीच नाही केलं. मग यांनी 10 वर्ष काही नाही केलं तर बजरंग बाप्पाला एकदा तरी चान्स द्यायला पाहिजे. शेतकरी पुत्र आहे, यांचे शेतकऱ्याच्या हिताचे कारखाने ऊसाचे बंद पाडलेत. वारसदानी वारसा हक्काने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाने भेटलेला वैजनाथ कारखाना शेतकऱ्याच्या हिताचा कारखाना यांनी नीट व्यवस्थित चालव की नाही?
अजूनही काही काही शेतकऱ्याचे बिलं थकीत आहेत. त्यांनी कारखाना बंद पाडला आणि औरंगाबादला बिअरचे कारखाने खोलून बसले. ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. नेते आहेत ना, यांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे. तो बजरंग बाप्पा सोनवणे शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आहे. त्यांनी पठ्याने एक कारखाना येडेश्वरी कारखाना निर्माण केला, नाही तर दुसराही कारखाना त्यांनी सोलापूरला विकत घेतला आहे. म्हणजे शेतकऱ्याचा हिताचा माणूस बजरंग बाप्पा सोनवणे असे आमची इच्छा आहे. आणि ह्या बाजूने बजरंग बाप्पा सोनवणेच 100% खासदार होणार आहे आणि आमचं मत बजरंग बाप्पा सोनवणेलाच आहे. तिसरी गोष्ट, भाजप सरकार हे जनतेवर दडपशाही करतं आहे. आता आम्ही गावोगावामध्ये काही 18 प्रगट जातीचे लोक आहेत, सर्व गुन्ह्या गोविंदांनी नांदतात. पण यांनी काय केलं, भाजपने समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण कसा होईल. जे काही आमचे आता मनोजदादा जरांगेचे 12 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन बिचारे आंदोलन करीत आहेत. ते आंदोलन का ते का आतंकवादी आहेत का? नाहीत ना. का पाकिस्तानचे आहेत का? नाही. त्यांना दडपशाही 5-5 हजार पोलीस अडवले. अरे बाबा, ते आतंकवादी नाही, ते तुम्हाला भेटायला येणार होते ना सागर बंगल्यावर. त्यांना पोलीस आणण्याची काय गरज आहे? बिचारा उपोषण करून आंदोलन समाजासाठी हक्काचं आरक्षण मागतोय ना, त्याच्यावर एवढी दडपशाही हुकुमशाही करायची काय गरज आहे? हा कुठंतरी रोष समाजामध्ये आहे. दुसरी गोष्ट, आपले मोदी साहेब म्हणते, मोदी साहेबापेक्षा जे काही ज्येष्ठ नेते आमचे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, आम्ही त्यांना पहिल्यापासून मानतो आणि आजही आम्ही अटल बिहारी वाजपेयी या आमच्या माजी पंतप्रधानाला मानतो. त्यांचं एक वक्तव्य आहे की जर भ्रष्टाचारी लोकांसंग जर सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर मी त्या सरकारला चिमट्यानेही शिवणार नाही. हे कोणाचं वक्तव्य आहे? अटल बिहारी वाजपेयी यांचं, पंतप्रधानाचं. पण हे मोदी आता महाराष्ट्रामध्ये जरा वातावरण बिघडायला दिसलं, अजित पवारला घ्यायचं, शिंदेला घ्यायचं. म्हणजे हे सगळं भ्रष्टाचार मिळून आपली सत्ता कशी तयार होती महाराष्ट्रामध्ये हे त्यांनी बघितलं. ही कुठंतरी द्वेषाची भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे एवढ्या वेळेस शेतकरी पुत्र बजरंग बाप्पाला आम्ही निवडून देणार. काय नाव आपलं? माझं नाव गंगाराम भीमराव भिल्लारे. बरं. तर आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं आहे गावात वातावरण? हॅलो, गावात वातावरण म्हणलं मराठा आम्ही मराठा आम्ही तुम्हाला सांगतो 99 म्हणलं 100%च्या पुढं की आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे निवडून देणार. याचं कारण काय आहे तर आमचं मराठा आरक्षण इतकं आम्ही प्रत्येक मराठा पिटून उठला होता, पण कुणी आम्हाला सहकार्य केलं नाही. फक्त आम्ही प्रत्येकाने आपली जात पाहिली. त्याच्यामुळं मी जसं मला वयाचे 18 वर्ष मतदान आलेलं आहे आणि मी भाजपचं काम केलं आजपर्यंत, भाजपमध्ये राहिलो. आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार चांगले होते. आमचं काय कोणी नातलग लागत नाही, फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार चांगले असल्यामुळं आम्ही भाजपला सोडलं नाही. आणि त्यात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर झून पद्धत काढली, ऊस मोकळे केले. आणि आम्ही आज बी तुम्हाला सांगतो, मी बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद पवार गटात सामील आहेत. मी शरद पवारला मतदान करू शकत नाही, पण फक्त जातीमुळे मतदान करणारे. कोणाला जातीचा विषय मांडला, ऐकून घेणार, ऐकून जातीचा विषय मांडलाय. अशोक हिंगे मराठा समाजाचे आहेत, बजरंग बाप्पा मराठा, आणखी अपक्ष सुद्धा मराठ्याचे आहेत. मग त्यांना आपली पसंती का नाही? नाही, फक्त आम्ही बजरंग बाप्पा कशामुळे घेतलं की गरीबी माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. आणि माझा आज बी विचार असा आहे, मोठ्याला मोठं करायचं बंद करायचं, श्रीमंताला मतदान करायचं बंद करून टाकायचं, गरीब माणूस पुढं आणायचा. गरीब माणूस कमी खायला बघणार, समाजात त्याला भीती राहणार. आणि श्रीमंत माणूस कोणाला मुजीत नाही. काय करणारे म्हणणं, आम्ही किती रस्ते खाल्ले, रोड खाल्ले, काही केलं. आपली पहिली पसंत कोणाला असणार आहे आता खासदारकीसाठी? बजरंग बाप्पा सोनवणे. शेतकरी दुखावला कारण बरं का, शेतकरी दुखायचं कारण काय आहे की आज गव्हाला भाव काय 3000, कापसाला भाव काय 6500 ते 7000. 12 वर्ष होतं का कोणचं? 2012ला शेतकऱ्यांनी 6500 कापूस विकला आहे. आज खताचे भाव कुठं? आजचे खताचे भाव कुठं? आज मजूर जर बघितला त्यावेळेस 5 रुपये किलो कापूस होता आहे वेचणीसाठी, आज 10 रुपये 12 रुपये किलो वेचणीसाठी कापूस आहे. आज खताचे भाव कुठे गेलेत, औषधाचे भाव कुठे गेलेत, याच्यामुळं शेतकरी नाराज आहे. ओके. काय नाव आपलं? धर्मराज बाळाभाऊ झेंडे. बरं. कसं आहे वातावरण गावामध्ये? लोकसभेची निवडणूक सुरू आहे. लोकसभेचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि त्यातली त्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांना जवळपास एक 80-85% मतदान इथून आपल्या निवडून होईल असा आमचा अंदाज आहे. बरं, तळणेवाडीमध्ये फक्त मराठा समाज की इतर समाजाचे लोक राहतात? नाही, आमच्या इथे म्हणजे बऱ्याच समाजाचे, ओबीसी समाज आहे, मराठा आहे, मुस्लिम बांधव आपले, परत मागासवर्गीय सगळ्या समाजाचा आहे. परंतु तेही कुठंतरी बजरंग बाप्पासोबत आहेत अशी चर्चा आमच्या गावामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांमध्ये जातीवाद वगैरे ह्या इलेक्शनमध्ये नाही आहे. कारण काय, पहिली गोष्ट, जातीवाद जर असता त्या 10 वर्षापूर्वी प्रीतमताई मुंडेंना लोकांनी मतदान केलं असतं का? ते का फक्त ओबीसीवर आले का? नाही आले. त्यांना मराठा समाजाने गोपीनाथ मुंडे स्वर्गीय तसेच प्रीतमताई मुंडेंना मराठा समाजातसुद्धा मतदान केलेलं आहे. जातीवाद वगैरे काही नाही. दुसरी गोष्ट, एक थोडाफार वातावरण त्याचं आहे प्लस पॉईंट, काही 10-5%, पण जातीवाद नाही. पण एक सामान्य माणूस, शेतकऱ्याचा पुत्र त्यांना कुठेतरी लोकसभेत पाठवायचं आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं. आणि तिसरी गोष्ट, भाजप
भाजपविरोधात थोडं लोक आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी चांगलं चाललेलं सरकार खालीवर करायचे, ईडी दाखवायची, दाबदडप करायची आणि आपल्या पक्षात घेऊन पक्ष मोठा करायचा आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी हालचाल चाललेली सगळी. पण त्यांना आता विधानसभेत सुद्धा दिसणार आणि लोकसभेत सुद्धा दिसणार की मायनस सगळं गोष्ट. नाव सांगा आपलं. नाव सांगा. कर्ण भोसले राहणार कुठले? ते झाले बरं. कुणाला राहणार आपली पहिली पसंत? खासदारकीची निवडणूक सुरू आहे. बजरंग बाप्पा. काय कारण आहे बरं बजरंग बाप्पाचं? नाही चांगले आवडत ते आपल्याला. आलते का गावात बजरंग बाप्पा? आलते का? बजरंग बाप्पाला पाहिलं का तुम्ही? पाहिलं का बजरंग बाप्पाला? नाही आले पाहिलं का तुम्ही बजरंग बाप्पाला? पाहिलंय का? पाहिले बरं बजरंग बाप्पा खासदार झाले, काय केलं पाहिजे त्यांनी आपल्या गावासाठी? ते आमच्याला आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला. आरक्षणासाठी? फक्त आरक्षणासाठी बजरंग बाप्पा निवडून आले पाहिजेत? नाव सांगा आपलं, मोठ्याने बोला थोडं. नाव सांगा. भगवान मारुती राहणार कुठले? बरं. आता लोकसभेची निवडणूक, कसं आहे वातावरण गावामध्ये? चांगलं आहे. बरं. कोण निवडून येईल? कोणाला पहिली पसंत राहणार आहे आपली? मोदी. बरं. काय काम आहे बरं मोदीचं? काय योजना आहे? तुम्हाला काय फायदा झाला का मोदी सरकारचा? आम्हाला वर्षाला? बरं. आणि भैयासाहेब जे सांगा त्याला मतदान करून. बरं. भैयासाहेब आलते का मत मागायला गावामध्ये? आलेत का? आलते का? बरं. नाव सांगा आपलं. सुंदर भाऊसाहेब दास. बरं. कसं आहे वातावरण गावामध्ये सध्या? वातावरण तसं काय आहे, राजकारण आहे. राजकारणात विरोध, आरोप प्रत्यारोप आहे होतच असतात. परंतु BJP जे काय भाजपने आजपर्यंत कामं केले आहेत, हे जे सगळे लोक उभं आहेत काही रस्त्यावर, हे BJPने काम केलं आहे. आत्ता हे रोड, आणि हे रोड इतका भरला आहे की माझ्या गुडघ्यापेक्षा जास्त 3 लेअर हे लक्ष्मण अण्णा पवारने हे काम केलं आहे. आणि आमच्या गावामध्ये याच्या आधी चिखललानी जावं लागत होतं फाट्यावर, तर लक्ष्मण पवारने BJPतच लक्ष्मण पवार 2 वेळेस आमदार झाले आहेत. आणि लक्ष्मण पवारचं असं काम आहे की तो माणूस यायची गरज नाही, भेटायची गरज नाही, त्याचं काम बोलतं आहे. त्याच्यामुळं आमच्याकडं काय आहे, आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. आरोप केल्याने काय, आरोपाचं खंडन हे वेगळी गोष्ट. परंतु जे काय विकास आहे आणि जातीचं राजकारण कधीच लक्ष्मण पवार करत नाहीत, BJP करत नाहीत. पण हे जे काय जातीचं राजकारण आहे, हे जे तुमचे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे, हेच जातीचं राजकारण करतात. कारण त्यांचं फक्त वोट बँक म्हणून काय मुस्लिम आणि मराठ्याचं फक्त आरक्षणाचा मुद्दा मराठ्याचा घ्यायचा. मी खुद मराठा आहे. आमचं काय विरोध, जरांगे पाटला जी भूमिका आहे ती आमची, की जरांगे पाटील कधी म्हणले नाही की बजरंग बाप्पाला मतदान करा. आजपर्यंत जे तुम्ही वाईट घेतात त्याच्यात ऐकलं का तुम्ही बजरंग बाप्पाला मतदान करा हे जरांगे बाप्पा मनोज पाटलांनी बोललं आहे? नाही. परंतु काय आहे, हे जे युवा पिढी आहे यांच्यात विष काढवलं जातं जातीचं. आणि जातीसाठी आम्ही बी जातीसाठी लढलेलो होतो आणि जातीसाठी कधी बी लढणार बाबा जरांगे पाटील म्हणते त्यावेळेस. परंतु विकासाला प्राधान्य आहे. याच्या आधी आमची ग्रामपंचायत होती तर खासदार प्रीतमताईचा फंड आम्ही 30 लाख रुपये, मी खुद त्याचा साक्षीदार आहे, 30 लाख रुपये फंड तुकाराम नगरला खासदार प्रीतमताई मुंडे यांनी दिला आहे. त्याच्यामुळे विकास हा आमच्या काळातच झाला आहे. BJPच्या हे आरोप प्रत्यारोप होत राहील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोदी तर पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे जर विरोधातला खासदार निवडून जर दिला तर काय बेनिफिट काय होणार आहे? फक्त किती मतदान होऊ शकते? मतदान आमचं 2100 मतदान आहे. त्यातून गावात काय आहे 1-1.5 हजार मतदान होईल किंवा 14-15 होईल. त्यातून बराबरी किंवा कमी जास्त मायनस होईल, त्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही. परंतु जातीपातीच्या राजकारणापेक्षा आमचं म्हणणं आहे विकासाला प्राधान्य द्यायला पाहिजे. 18 पगड आमच्या तळणीवडीत राहतात लोक. 18 पगड नुसता मी मराठाचे मीच राहत नाही, हे धनगरे हेच राहत नाही. माळी, लोहार, कुंभार, चांभार सगळे गुन्ह्यागोविंदांना होतो. काल आमचा मराठ्याचा एक मुलगा वारला, त्यात नुसते मराठीत नव्हती मोतीला, A to Z सगळे लोक मोतीला होते. त्याच्यामुळं जातीवाद हा विषय खंडन आहे त्या विषयाला, म्हणजे त्या मोडून काढायचं. नुसतं जातीवर बोलणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. आम्ही सर्व धर्म समभाव वागणारे माणसे. त्यामुळे BJP हा विरोध कधी करीत नाही जातीला, हे लोकांचं म्हणणं आहे. ठीक. काय नाव आहे आपलं? बरं. सांगा आपलं नाव. सांगा आपलं. पांडुरंग बाबूराव झेंडे. बरं. आपली काय पहिली पसंत कोणाला असणार आहे? नाही, आमची पहिली पसंत तर सध्या तुतारीलाच आहे. बरं. काय कारण आहे बरं तुतारीचं? काय कारण? तुतारी आता हे भाजपचं काय आहे इथं, आता हे म्हणले काही भांडं, पण काही विकास काही एवढा दिसत नाही. आता काय अपेक्षा जर बजरंग बाप्पा खासदार झाले तर काय केलं पाहिजे त्यांनी? आता हे काय शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या सुविधा ते सगळं उपलब्ध करून देणं, हमी भाव देणं, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणं हे अपेक्षित आहे. आलते गावात बजरंग बाप्पा आलते का प्रचाराला? 1-2 आमदार येऊन गेलेत. सांगा आपलं. विक्रम भोसले. कोणाला पहिली पसंत असणार आहे आपली? पंकज मुंडे. काय कारण बरं पंकजताईचं? विकासावर मतदान होणार आहे. विकासामुळे ते 100% निवडून येणार आहेत. हे जातीपातीला इथं थारा नाही. कारण इथं जातीच्या नावाखाली पोळी भाजून घ्यायला इतके लोक येडे नाहीत, लोक हुशार आहेत. विकासाला मतदान होणार. बरं. आता आम्ही प्रत्येक ग्रामीण भागात तांडा वस्तीवर फिरलो.
गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतमताई खासदार होत्या, त्यांनी अक्षरशः 10 वर्षात कुठंच भेट दिली नाही, यामुळे मतदार खूप नाराज आहे. याविषयी काय बोलणार आहात आपण? नाही, भेट द्यायला ते काय रिकाम तिकडे नव्हते बाकीच्या सारखे. हां, ते जिम्मेदार माणूस होते ना. खासदार म्हणून आमच्या गावात 20 लाख रुपये दिले त्यांनी, कारण विकास हे त्यांचं ध्येय. आज रेल्वेचे एक फुटभर रेल्वे नव्हती, आज जवळजवळ 70 किलोमीटर रेल्वे झाली आपल्या बीड जिल्ह्यात. आता राहिलेलं अनुशेष होणारच आहे पूर्ण येत्या 1 वर्षात. तसं विकासावर पाहिजे हो. भेट दिली म्हणजे काय विकास होत नसतो. तिथं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात विकास व्हायला पाहिजे ना. विकासावर लोक मतदान करा 100%. किती मतदान होऊ शकते पंकजताईला या ठिकाणी, या गावात? इथे 55 ते 60% होईल. हो. बरं, पंकजताई जर खासदार झाल्या तर काय योजना राबविल्या पाहिजेत? खासदाराचं काम काय असतं किंवा मोठाला हायवे करणं, नॅशनल हायवे करणं, बीड जिल्ह्यात रेल्वेचं काम पूर्ण करणं, हे कामं असतात. बीड जिल्ह्याला पीक विमा मिळवून देणं. ज्यावेळेस पंकजताई पालकमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याला एवढा मी विमा भेटला की विचारूच नका. आता विमा नाही, काय नाही, काय नाही. मध्यंतरी अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होतं, काय रुपया भेटला नाही कोणाला. शेतकऱ्यांना हे माहिती आहे ना, कोण विमा देतं, कोण काय करतं. तिसं जातीच्या नावाखाली उड्या मारून विकास होत नसतो. ह्यासाठी विकासासाठी महत्त्वाचं आहे. बोलणार तू, बोलणार का? नाव सांगा. नाव उद्धव भोसले. बरं, कुणाला पहिली पसंत असणार आहे आपली? पहिली पसंत BJPला. बरं, पण आता BJPच्या पंकजताई उभा आहेत, शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा उभा आहेत, वंचितचे अशोक हिंगे उभा आहेत, तर पहिली पसंत आपली कोणाला असणार आहे? पंकजा मुंडेला. का कारण बरं पंकजताईला पहिली पसंत देण्याचं? महायुतीमध्ये अजित पवार गेल्यामुळं अमरशेह पंडितचा सपोर्ट त्यांना आहे. तर त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की एवढ्या वेळेस पंकजाताईला मतदान करा. जे हिरापूरपाशी 2 बॅरेज होणार आहेत, तर 30,000 एकर जमीन, हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तर त्यांच्याकडून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आताच्या लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून अमरशेह पंडित यांनी शब्द घेतला आहे की मी यावेळेस गेवराई तालुक्यातून लीड देईन आणि आम्हाला ते 2 बंधारे बॅरेज करून द्यावं लागते. बरं, आता प्रचारासाठी बजरंग बाप्पा प्रत्येकाच्या गावात येतात, घरोघर जातात, तसे आपले पंकजताई आलत्या गावामध्ये, भैयासाहेब आलत्या गावामध्ये. त्यामध्ये होतो ना प्रचार. समजा आता सोशल मीडिया भरपूर आहे, त्यामुळं प्रचार होतो त्यांचा. राहणार कुणाले? इथले तळणेवाडीचे. बरं, कुणाला पहिली पसंती आपल्या? आता खासदारकीची निवडणूक सुरू आहे. बजरंग बाप्पा. काय कारण बरं? बजरंग बाप्पाला अनुभव नाही, पंकजताईला दिग्गज अनुभव आहे, राजकीय पाठबळ आहे. जर खासदार झाल्यावर तर बीड जिल्ह्यासाठी काहीतरी नवीन योजना आणू शकतात, त्या काहीतरी बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात. बजरंग बाप्पाला कोणत्याही प्रकारचं पद नसताना बजरंग बाप्पाला का पहिली पसंती आपली? अहो काय, आता 10 वर्ष झालं निवडून दिलं पंकजताईला. काय केलं तिने? प्रीतमताईला दिलं तर 10 वर्ष निवडून. काय रेल्वे तर नाही आली आमच्या तिकडं बी, आणखीन काहीच नाही, विशेष नाही काय ह्याचा. कापसाला भाव नाही, काही नाही. म्हणजे भाजपचं सरकार एकदम असं भ्रष्ट सरकार झालं आहे. भ्रष्ट लोकाला आतमध्ये घ्यायला लागलं आहे. अजित पवार असो, दुसरे नेते असो. त्यामुळं आम्ही काय करणार ह्यावेळेस बजरंग नाव सांगा, नाव मोठ्याने बोला, नाव सांगा. प्रभाकर दास, राहणार कुठले? तळणेवाडी. कसं आहे वातावरण गावामध्ये? वातावरण याचं जातीयवादी जरा. बजरंग सोनवणे येईल. BJPच्या काळात रस्ते आणि सर्वसामान्याला पाणी भेटलं आहे. पाण्याचे BJPच्या कार्यकाळात कामं झालेत. कामं म्हणजे मेन 2 रस्ते आणि पाणी भेटलं. सर्वसामान्य पोत ही सुविधा भेटली. बरं, आणि निवडून कोण येणार आहे? उमेदवार जातीयवादी पक्षपाती करतात, त्याच्यामुळं हे आरक्षणामुळं हे मराठा इथून जास्त बजरंग बाप्पाला मतदान होईल. बरं, गावातून बजरंग बाप्पाला मतदान झालं म्हणजे जिल्ह्यातून बजरंग बाप्पाला मतदान होईल असं वाटतं का तुम्हाला? 100% होणार. बजरंग बाप्पा निवडून येतील असं वाटतंय? खात्री आहे? हो. केवळ आरक्षण हे जरांगे फॅक्टरमुळं बजरंग बाप्पा आघाडीवर राहतील. बरं, बजरंग बाप्पा खासदार झाले तर काय केलं पाहिजे त्यांनी? काय प्रश्न तुमचे काय प्रश्न त्यांनी सोडले पाहिजेत? शेतीमालाला भाव द्यायला पाहिजे. शेतीमालाला काय स्थिती आहे? BJPमुळं काय खताची स्थिती? शेती लय हैराण झाली आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे, पण लय आतुरतेने पीक विम्याची त्याची अनुदान नाही, पीक विमा नाही. हे 2-4 वर्षात काय स्थिती आहे? मी कृष्णा खरसाडे, तळणेवाडी, मुक्काम पोस्ट. बरं, आता 13 मेला मतदान आहे लोकसभेचं. भाजपच्या पंकजताई उभा आहेत, शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा उभा आहेत, वंचितचे अशोक हिंगे उभा आहेत. आपली पहिली पसंत कोणाला असणार आहे? आता माझी तर पहिली पसंती शक्यतो बजरंग बाप्पालाच राहील. बरं, पहिली पसंत बजरंग बाप्पाला असण्याचं काय कारण आहे बरं? 10 वर्ष यांच्या ताब्यात आहे. मग नवीन एखादं काहीतरी रोपटं लावून त्यांना मोठं करू ना. एखादं रोपटं लावलं ते शिकल्यानंतर ते थोडंसं का आमच्यासारख्याला स्पर्धाने देईन. आणि पहिली गोष्ट म्हणजे थोडंफार आता जे मोदी सरकारवर आम्ही नाराज आहेत. आज आलेल्या बॅगच्या भावावर कमीत कमी 200 रुपये खताचे
200 रुपयांनी MRP वाढलेली आहे. शेतकरी हा पार तळागाळाला गेला आहे. आत्महत्या करायला तरी या सरकारला कारण 200 रुपये 2000 रुपये महिन्याला टाकतं आहे आणि GSTतून आमच्याकडूनच काढून घेतं आहे. म्हणजे तुमची नाराजगी सरकारवर आहे की पंकजताईवर आहे? आता हे सगळे एकच आहेत ना, हे सगळे एकच आहेत. मग आता काय केलं आम्ही शेतकरी तरी किमान शेतकरी तरी काँग्रेस सरकारला पाठिंबा देतोय. आम्ही नाराज आहे BJP सरकारवर. 2000 आम्हाला नकोच आहे. आम्हाला फक्त आमच्या पिकाला भाव द्या, आम्हाला लाईट व्यवस्थित द्या. अहो आमचं लेकरं रातचं दारावर 1 वाजता जाते, सापं हातात येते आणि ह्या अधिकाऱ्याला अडीच वाजता जेवायची सुट्टी. आम्हाला शेतकऱ्याला काही 2 वाजता दारावर लाईट, आम्हाला 3ला 12ला. हे कोणची पद्धती सरकारची ही? शेतकरी ना आम्ही बी, आम्हाला काहीतरी असेल ना. मग ह्याच्यात आम्ही नाराज आहेत सगळे शेतकरी म्हणजे पूर्ण नाराज आहे. कुणीच शेतकरी सुखी नाही. आज अशी वेळ आलेली, आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, तरी हे सरकार काय काहीच करू शकत नाही. धन्यवाद. नाव सांगा आपलं पण. दसराजे रावसाहेब, राहणार कुठले? तळणेवाडी. बरं. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, रणधूम सुरू झालेली आहे. कसं आहे गावात वातावरण? वातावरण का आम्हाला साहेब सांगते ती करणार, आम्ही कमळाला मतदान करणार आहे. काय कारण बरं कमळाला मतदान करण्याचं काय कारण असावं? आमचा पक्षीच अमरशिव पंडित आले होते गावात प्रचाराला? आले ते गावात? येऊन गेले. किती मतदान होऊ शकते पंकजताईला गावामधून? गावामधून तर 70% अंदाज आहे. तर आता पंकजताई जर खासदार झाल्या त्यांनी काय केलं पाहिजे आपल्या तळणेवाडीसाठी? ते साहेब जे सांगते त्याने ते ऐकायला पाहिजे, ते काम व्हायला पाहिजे. साहेबाचे शब्द त्याने ऐकावे. मग साहेबने मदत केल्यासाठी त्यांचा काहीतरी फायदा व्हायसाठी साहेबाचे शब्द ऐकावे. धन्यवाद. नाव सांगा आपलं. विश्वंभर उत्तमराव धस, तळणेवाडी दुकानदार. कधीपासून दुकान चालू आहे आपली? माझे जवळ 20 वर्षापासून दुकानदार आहे. मग तुम्हाला राजकीय अनुभव खूप मोठा आहे समजायचं. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कोण निवडून येईल आणि कुणाला पसंती आहे आपली? कमळाला पंकजताई मुंडे. हां. का कारण बरं पंकजताईचं? आता देश पातळीवर आहे, भाजप पक्ष देश पातळीवर. नरेंद्र मोदीजी आपल्या जगात किती मोठा माणूस झालेला आहे. तिसऱ्या नंबरवर भारत देश आणलेला आहे. आणि हे बाकीचे काय केलं आता मात्र आरक्षणाला विरोध केलेला आहे बाकी इतर पक्षाने. मग अजून काय पाहिजे आपल्याला? हे आरक्षणाला विरोध केला, आरक्षण दिलं, आरक्षण देऊ म्हणते, 10% दिलं. आणि विकास किती केला. औरंगाबादला जायला जवळपास 10 ॲक्सिडेंट होत होते औरंगाबाद जायला, आणि 4 तास लागत होते. आता 1 तासात माणूस जातो आणि 1 ॲक्सिडेंट होत नाही. ओव्हरटेक करायला पुढून गाडी येत नाही. गावातले रस्ते बघ, ह्या गावात आम्हाला चालता येत होतं. रस्ते कुठं बी गावात तळणेवाडीवरच नाही म्हणतो आम्ही, कुठल्याही गावाचा विकास करतो. भाजप शिवाय पक्ष कोणताच चांगला नाही. इतर पक्षांसाठी खड्ड्यात घातले. लोकांमध्ये रोज वाढला, सिलेंडर वाढलं, गॅस वाढला. लोकांना इतकं कळत नाही गॅस कसं वाढला, सिलेंडर कुठं वाढलं, पेट्रोल कुठं वाढलं. अहो पहिले आम्ही 20 रुपये रोज मी काम केलं, 3 रुपये रोज, 4 रुपये. आज 600, 700, 800 रोज मला येतो. काही वाढलं नाही. जमीन 40,000, 20,000 रुपये एकर होती, आज 20 लाख रुपये एकर जमीन झाली. 2 लाख रुपये एकरनी, 25,000 रुपये एकरनी जमीन होती. काहीच वाढलं नाही. लोकांच्या डोक्यात नाही. भ्रम करतात काँग्रेसवर इतर लोक. अजिबात भ्रम नाही, अजिबात भ्रम नाही. काहीच उलटं स्वस्त आहे. माझ्या हिशोबाने गॅस स्वस्त आहे, पेट्रोल स्वस्त आहे. अहो रोज 500, पहिले 20 रुपये रोजन जातो तुम्ही, तर 25-30 रुपये पेट्रोल होतं. आणि आज 500 रुपये रोजन 120 रुपये पेट्रोल आहे. त्याचं वाढलं. स्वस्त आहे माझ्या हिशोबाने, स्वस्त आहे. पण लोक विचार करत नाही. लोकांना स्वस्त काय सवय आणि महाग घ्यायची सवय. लोकांच्याकडे धावधवाडी उलटं काहीच नाही. सगळं बेस्ट पद्धतीने काहीच नाही. सगळं किती मतदान होऊ शकते पंकजताईला गावातून? पंकजताई ही निवडून येणारच आहे. आता लोकांनी काय केलं, या विरोध पक्ष वरच्या बरं का, वरच्या विरोध पक्ष आमच्या गावात काही नाही. आता काल आमचा एक माणूस मिळाला मराठ्याचा. सगळे लोक गोविंद गोविंदांना मोतीला आले. मुस्लिम इतर आता इतर नाव नाही घेत मी, काही विविध पक्ष वगैरे जाईन. पण तसं पंकजताईला विरोध म्हणून विनाकारण ओबीसी म्हणून ओबीसी मराठी मतदान नाही. त्याने काय मराठीला विरोध केला काय? मराठीला काय त्याने काही केलं का? भरपूर मतदान पडणार त्याला. मराठी लोक हुशार आहे, सुज्ञे. आम्ही जरांग्याला मानतो, आम्ही मराठा आहे, सगळ्या गोष्टी बदलून आहेत. मग तितकं पुरतं. आता तिकडं ओबीसीवाला इकडे चंद्रकांत खरे ओबीसी, मग त्याला काय मतदान होणार नाही का? तसं पंकजताई 100% निवडून येणार आहे. आणि येणार पहिल्यापासून गोपीनाथराव मुंडेचं हे. बरं, गेल्या 10 वर्षात त्यांची बहीण प्रीतमताई खासदार होत्या. आपल्या गावात काय आला का खासदार फंड आला काय? खासदार फंड प्रयत्न केला, खासदार फंड येतो. पण आता कसं आहे, आम्ही आपल्या इतर लोकांना काही खासदार फंड माहीत नाही. फक्त कोणते असते जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर किंवा सरपंच हे आणतात, कामं करतात, कुठं काही करतात, ते आणतात ना. भरपूर निवडून येतो ना. त्याच्याबद्दल आपण आज थोडंसं. धन्यवाद.